सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि। शुक्लां ब्रह्मविचारसार परमां माध्यां जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं भजदा जाठ्यान्धकारापहां हस्ते स्फटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदां शारदाम्। ओम नमः पार्वतीपते हर हर गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेव दत्त 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 निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज बजरंग बली की जय। निवृत्तिनाथ महाराज सर्वाईश्वर भगवान संकटमोचन हनुमान की जय। महामृत्युंजय भगवान नर्मदा मैया की जय। गंगा मैया की जय। भावेश्वर भगवान हर हर महादेव शंभु काशी विश्वनाथ गंगे। 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 काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे। हर हर महादेव शंभु काशी विश्वनाथ 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 गंगे। पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्ता प्रयच्छति तदहं भक्त्युपहृतमस्मान् प्रयतात्मनां। पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्ता प्रयच्छति तदाहं भक्त्युपहृतमस्मान् प्रयतात्मनां। मग निस्सीम भावे उल्लासे मद अर्पयाने मिसे फळ एका उडे तैसे भलतियाचे हो। भक्तो माझ्याकडे दावी आणि मी ती हात ओढवी मग देठून फेडता सेवी अद्रेशी पैगा भक्ताचे नावे फूल एक मद द्यावे ते लेखे तिरी म्या तृंबावे परी मुखाची घाली पै भक्ती एकच मी जाणे तेथे साने तोरण म्हणे आम्ही भावाचे पाहुणे बलतिया। हेर पत्र पुष्प फळ हे बजावया मी सकेवळ वाचोनी आमचा लाग निष्फळ भक्ती तत्व। बोल हरी बोल शिवस्वरूप सद्गुरू
जनार्दन स्वामी गुरुमावलेच्या कृपेने, भगवान आशुतोष महामृत्युंजय सर्वेश्वराच्या, भगवान भावेश्वराच्या कृपेने श्री भावेश्वर मंदिराची प्राणप्रतिष्ठा, भगवान सद्गुरू जनार्दन स्वामी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि भगवान तपस्वी हनुमानजी महाराजची प्राणप्रतिष्ठा, वर्धापन दिनानिमित्त चाललेल्या भव्य दिव्य जपानुष्ठान सोहळ्यासाठी आपण सर्वजण आलात. अनुष्ठानार्थी बंधू भगिनी भाविक श्री जालना भागातून आलेली मंडळी, गोंदनखेडा भागातून आलेली मंडळी, सर्वांना माधवगिरी बाबाचा नमस्कार आहे. जय जनार्दन आहे. भे भगवान श्री संतोष गिरजी महाराज, श्री श्रवण गिरजी महाराज, श्री अरुण गिरजी महाराज, श्री रमण गिरजी महाराज, सर्व भे भगवंताला ओम नमो नारायणाय. हरिभक्तपरायण श्री ईश्वर महाराज, श्री मेघ हर्षद महाराज, सर्व हरिभक्तपरायण मंडळीला जय हरी, जय जनार्दन, रामकृष्ण हरी. प्रक्षेपण करणारी मंडळी आहे, रामभाऊ आहे, दिलीप आहे, विकास आहे, मंगेश आहे, कृष्ण आहे, सर्वांना नमस्कार आहे. जय जनार्दन आहे. विशेष आणि विशेष जालना भागात ज्यांनी सद्गुरू जनार्दन स्वामींचं धर्मकार्य मोठ्या जोमानं आतापर्यंत 30-35 वर्षापासून चालू आहे ते आदरणीय काबरा शेठ, श्री शिवाजी महाराज, श्री विठ्ठल भाऊ, श्री सरपंच, सर्व त्यांचे सहयोगी सहअधिकारी, श्री परमपूज्य महेशगिरी बाबाच्या गावून आलेली मंडळी, श्री सांगीहून आलेली मंडळी, सर्वांना नमस्कार आहे. अनंतकोटी ब्रह्मांड चक्रचालक भगवान श्री जनार्दन आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचं गोडामृत पाजत असताना 9व्या अध्यायात राजगुह्य योगाम समजून सांगताना उपासनेचा मार्ग सांगतायत. आपल्याला इच्छित फळ पाहिजे प्राप्त करून घ्यायचं असेल तर काहीतरी उपचार केले पाहिजे, काही थोडा बहु उपकार, भगवत प्रीत्यर्थ काही केलं पाहिजे. काय सांगितलंय? पूजा सत्यम, मंत्र सत्यम, सत्यम देवम निरंजन. भगवंताची पूजा हे मुख्य आहे. सगुण उपासनेमध्ये पूजाला फार महत्व आहे. काही लोक निर्गुण मानतात, काही लोक सगुण मानतात. निर्गुण म्हणजे त्याच्यामध्ये गुण आलाच ना. शब्द काय आहे? सगुण म्हणजे गुण आहे. निर्गुण म्हणलं गुण कस काय? मग मूर्ती मानायची नाही आणि मग प्रार्थना कोणाची करायची? काहीतरी नाव असं नाम येते ते नामी आहे. गोंदलेकर महाराज नाम म्हणलं का नामी आला, मग नामी म्हणलं का सगुण आलाच. म्हणून तुझ सगुण म्हणो की निर्गुण, सगुण म्हणो एक गोविंदो रे, तो एकच महाराज सगुणाच्या आईला तिरी, निर्गुणाच्या पहिलं तिरी उभा आहे माझी गुरु माऊली. तो एकच आहे. सगुण असो की निर्गुण असो, ज्याला जी रुची आहे त्याप्रमाणे भक्ती करावी. पण भक्ती मार्गाचं मुख्य रहस्य सांगताना भगवान या ठिकाणी सांगतायत की पत्र, ज्या देवतेला जे फूल पत्र आवडतं ते दिलं पाहिजे. भगवान शंकराला बिल्वपत्र आवडतं, भगवान नारायणाला तुळशीपत्र आवडतं, भगवान गणेशाला दुर्वा आवडतात, गणपतीला दुर्वा,
दुर्वा महादेवाच्या पिंडीवर विठ्ठलाला तुळसी पतीला दुर्वा महादेवाच्या पिंडीवर महादेवाच्या पिंडीवारी बेल शोभे गिरवा विठ्ठलाला तुळसी पतीला दुर्वा महादेवाच्या भगवान शंकराला बिल्वपत्र आवडतं. आपल्या घरासमोर लावलेलं आहे, आपल्या शेतीत लावलेलं आहे. त्या बिल्व झाडाला अगोदर त्या झाडाला नमस्कार करावा. ओम भगवान, मी हे पुष्पपत्र तुला वाहतो आहे, तुझा परोपकार आहे. परोपकार आहे फलंती वृक्ष म्हणून त्याचा मंत्र आहे. नाही मंत्र आला तर आपल्या गुरुमंत्राने ते तोडायचं. ते भगवान शंकराला वाहिलं तर 100% फळ आहे. विकतचे जे आहे ते फुलं म्हणा, हे म्हणा, ते एवढं त्याचं 50% फळ सांगितलेलं आहे. कारण फुलं तोडले जातात, त्याच्यावर कोणतं पाणी मारले जातं. पावसाचं पाणी ठीक आहे, ते शुद्ध आहे. पण उष्ट पाणी जर मारेल असलं तर मग ते फुल अपवित्र होऊन जातं. पहा तुम्ही आता ते पाण्याची बाटली, ते पाणी पिताना तेच फुलवाल्याला रागेल थोडं. पण आपल्या बागेमध्ये लावलेले फुलं, आपण पाणी भरलेले फुलं, आता आहे शहरामध्ये सुद्धा मिली प्लांट लावतात. मनी प्लांट लावण्यापेक्षा फ्लावर प्लांट लावा. मनी प्लांट मिळालं का बरं लावते घरात, म्हणजे पैसे वाढतात. मनी प्लांट येतो. मग एखाद्या भिकाऱ्यानं लावला तर नो मनी सोता न तानी पुष्य न कोणी. यम व्हिटॅमिन आलं का सगळे व्हिटॅमिन आपोआप मिळतात. यम म्हणजे पैसा, मनी. मग काय P+C+ काय असेल. पत्रम पुष्पम फलम तोयम म्हणून द्या हो. ज्या देवाला जे आवडतं ते दिलं पाहिजे. भगवान शंकराला बिल्वपत्र आवडतं. पत्र, पुष्प. भगवान शंकराला पांढरे फुलं आवडतात. नाथबाबा भावार्थ रामायण सांगत होते. आता ज्या ठिकाणी रामायण चालू आहे त्या ठिकाणी मारुतीराय येऊन बसतात कोणत्या तरी रोपानं. तर नाथबाबा सांगायला लागले की रावण हा भगवान शंकराचा भक्त होता. त्याने सर्व पांढरे शुभ्र फुलं आणि आपल्या बागेत लावले होते. ते भगवंताचा उपचार करायचा, तो सामगायन करायचा. त्यामुळे भगवान संतुष्ट झाले, त्याला आत्मलिंग सुद्धा देऊन टाकलं. नाथ महाराजांना 2-3 वेळेस सांगितलं की त्याच्या बागेमध्ये सर्व फुलं पांढरे होते. एक म्हातारा उठला, हो नाथ महाराज, तिथं जे सर्व फुलं लाल होते, तुम्ही असं सांगू ना, खोटं कसं बोलता. नाही हो महाराज, सगळे फुलं पांढरे होते. तो नाही हो महाराज, सर्व फुलं लाल होते. नाथबाबा उठले आणि त्याचे पाय धरले. तुम्ही दुसरं तिसरं कोण नाही, मारुतीरायचं असलं पाहिजे. कारण त्यालाच माहिती, त्यांनाच माहिती, प्रत्यक्ष लंकेत गेलं ना. तरी परंतु माझ्या दृष्टिकोनातून पांढरेच फुलं आहे. म्हणजे चला मी सांगतो तुम्हाला कोण साक्षीला आहे. सांगितलं की रामरायाकडे जाऊ, याचा निर्णय करा बा. तो म्हणते पांढरी फुलं, मी म्हणतो लाल फुलं. प्रत्यक्ष राम पंचायतानं आलं मारुतीरायानं बोलून घेतलं. श्रीराम सीतामाई पण प्रत्यक्ष तिथं होत्या. आणि सीतामाईलाच घेऊन जाताना आणताना लक्ष्मणजी पण होते. हे सगळे आले तिथं. रामरायाला सांगितलं काय खरं काय. मारुतीराय नाथबाबा सांगतात तेच खरं आहे. का, ज्या वेळेस तुम्ही सीतामाईचा शोध घ्यायला गेले, तुम्ही त्या वृक्षावर जाऊन बसले. तिथून पुढं रावण आला. रावणाने तिला अनेक प्रकारचे दूषण दिले, तिला वाईट बोलला. तुम्हाला राग आला, आता काय करू, खाली याला जाऊन याचं मुंडकं मुडकं काय करू असं झालं. इतका राग आला तुम्हाला त्याचा. पण आता याचं मरण माझ्या स्वामीच्या हातात आहे म्हणून काही करता आलं नाही. मग राग कुठून प्रगट होतो.
राग डोळ्यातून प्रगट होतो, डोळे लाल होतात. असा अभंग किंवा क्रोध उगवला की अवघा योग फोल झाला. वेळ क्रोधाचा उगवला अवघा योग फोल झाला. सगळं लाल डोळे झाले तुमच्या, म्हणून तुम्हाला तेलची पांढरी फुलं लाल दिसली. हे पांढरेच फुलं. पत्रम पुष्पम, भगवान शंकराला पांढरे फुलं आवडतात, भगवतीला लाल फुलं आवडतात. भगवान गणेशाला लाल फुलं आवडतात. भगवान शनीश्वराला निळे फुलं आवडतात. निळी आणि गोकर्ण असतो बघा निळा फुल. आता निळे फुलं पण निघले, आता नवीन नवीन फुलं निघले. आता आर्टिफिशियल फुलं तर काय महाराज, ते असं वाटतं खरंच फुलं आहे, पण ते आपल्याला वाटतं खरे, पण मधमाशीला वाटतं का ते खरे. मधमाशी बसेल का त्याच्यावर, प्लास्टिकच्या फुलावर नाही बसणार. तिला बरोबर कळतं की या फुलामध्ये रस नाही, मग रसहीन फुलं कशाला व्हायचे. देवीला वगैरे ते प्लास्टिकची फुलं आणि मला थोडंसं बरं वाटत नाही, मी काढून टाकतो. दागिने पण खोटेच वाटतात. इतके दागिने आमच्या महामृत्युंजय भगवतीला का पुष्कळ विचार. स्वराला कळतं की काही उपयोग नाही याचं नेऊन. बरं आहे ते तेवढा पुरतं. पत्रम पुष्पम, पुष्प म्हणजे फुलं. पत्रम पुष्पम फलम, जे काही ऋतुकालाप्रमाणे जे फळ असेल, जे आपल्याला शक्य असेल ते अगोदर देवाला व्हावे. मराठवाड्यामध्ये तिकडं असं आहे की नवं धान्य निघलं, मग ज्वारी असो, बाजरी असो, गहू असो, भगवंताला नैवेद्य दाखवतात. रोडगे म्हणतात, कोणी डाळबट्टी म्हणतात. गहू नवीन निघले की मग देवाला नैवेद्य दाखवतात. इकडं भात निघलं की तुम्ही दाखवता का नाही मला माहीत नाही. बाजरी नवीन निघली की मग देवीला वेगळा नैवेद्य दाखवतात, मलिदा करतात वगैरे वगैरे. पूर्वी असायचं, आता काय मला सांगता नाही येणार. त्याला वाप धावणे म्हणतात. वाप दिली देवा, तू चांगलं धान्य मिळालं आम्हाला, वेळेवर आम्ही पेरलं, वेळेवर वाप आली, आम्ही पेरलं, तू चांगलं प्रजनन केला, त्याच्यामुळे चांगलं धान्य आलं, म्हणजे वाप धावणे आम्ही तुला अर्पण करतो. खरं तर याचा अर्थ असा आहे की भगवान शिवाय स्वाहा इदन मम, इंद्राय स्वाहा इंद्रायण इदन मम, हे देवा मी तुम्हाला अर्पण करतो, त्याच्यातलं मला थोडं दे. घृतश्यमे मधुश्यमे शर्कराश्यमे असं म्हणून अभिषेक केला ना का, हे देवा तुला वाटतं त्याच्यातलं थोडं मला दे, असा त्याचा अर्थ होतो. किती दे? 5 अध्याय. जे तुम्हाला माहिती आहे जेवढे पदार्थ तुम्हाला लागतात, म्हणतात की 225 वस्तू लागतात संसाराला. काड्याची पेटीसह यादीच करून दाखवले इंदोरीकरण. पत्रम पुष्पम फलम तोयम, जे काही फळं असेल ते. पत्र आता उद्या परवा हरतालची येईल. वेगवेगळ्या फळांचे फुलांचे पानं ते भगवती पार्वतीनं भगवान शंकराला वाहिले. खरं वास्तविक त्यामध्ये बिल्वपत्र महत्वाचं आहे. कोणत्याही पत्री विकायला त्या काँग्रेसची एक पेंडी होती. आता त्यावेळेस काँग्रेस गवत थोडी होतं, गाजर गवत काहीच माहीत नाही. हा घेतलं, विकत दिलं, कमालच झाली. म्हणलो हे कोणतं फळ आहे? पत्री. पत्रम पुष्पम फलम तोयम, जे काही फळं आले मिळाले आपल्याला अगोदर देवाला अर्पण करावेत आणि मग खावेत. म्हणून द्या हो, ही उपासना मार्गाचा श्लोक आहे. अशी उपासना केली तर भगवान प्रसन्न होतात. पत्र पुष्प फल आणि जल, भगवान शंकराला जलाधारी प्रिय आहे, म्हणून जलाने अभिषेक भगवंताला प्रिय आहे. त्याच्यात दूध टाकून केलं त्याला पायस म्हणतात, तो पण अतिशय प्रिय आहे, यश मिळतं. ऊसाच्या रसानं, इक्षुदंड रसानं अभिषेक केला भगवान शंकराला तर रोग परिहार होतो. मदाना अभिषेक केला तर यश मिळतं वगैरे वगैरे पुष्कळ आहेत. महामृत्युंजय 20मध्ये कमी जास्त असेल काय, माझं एवढं ध्यानात नाही. म्हणून निदान पाणी, 1 लोटा जल सब समस्या का हल. सोपं आहे का? तुम्ही फ्रीजमध्ये अंडे ठेवा,
द्या द्या भगवान शंकरला एक जलता. फ्रीजमध्ये बिर्याणी ठेवा आणि जा त्याला तांबर पण टाका. सोपं आहे किती. आचार शुद्ध पाहिजे तरच ते. आणि ते बी काय सांगितलं, बिल्वदल एक पसापा, एक बिल्वदल एक पसापा, पूजन तत्परता बहु सोपे, पूजन तत्परता बहु सोपे, एक बिल्वदल एक पसापा, एक बिल्वदल एक पसापा. हे पार्वती, जो नित्यनेमाने मला जलाभिषेक करतो, नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी, तयाजवळी देव भक्तिभावे उभा, स्वानंदाचा गाभा तया दिसे, तया दिशे रूप अंगुष्ट प्रमाण, सांगितले खुन तुका म्हणे. नित्यनेमानं पार्वती त्याच्यानं जलबिंदूसाठी मज उमा न आवडी गोमटी. पार्वती, जो नित्यनेमानं मला रुद्राभिषेक करतो किंवा जलाभिषेक करतो, तुझ्यापेक्षा मला तो भक्त जास्त आवडतो. आवडीचा, परम आवडीचा आणि परमेष्ठी आवडीचा भक्त, परम भक्त. म्हणून देव भगवान शंकराला जलधारा आहे. पंचोपचाराने पंचामृताने अभिषेक केला, ते तीर्थानं किती महत्व आहे. अकाल मृत्यू भयारणम सर्वव्याधी निवारणम, विष्णुपादोदकम तीर्थम जठराम धारय. या तीर्थाचं महत्व सांगताना आमच्या आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर श्री अवधेशानंदजी महाराज, साधन काळामध्ये मी हिमालयामध्ये एका झाडाखाली, पिंपळाचं झाड असेल कोणत्या झाडाखाली बसून साधना करत असे. गुरुने सांगितलेला मंत्र जपाचं काय असेल ती उपासना करत असताना एक चिमणी यायची आणि त्यांच्या कमंडलूतून पाणी प्यायचं. त्यांना असं वाटत आता कसं काय करा, हे पाणी उष्ट झालंय, देवाला व्हावं की नाही. असं तिचा क्रमच झाला. पक्षाला माहिती होऊन जातं. तुम्ही काकबली दररोज करत असताना बरोबर कावळा येईन त्याला. नाशिकला कुठं कावळे येतात, 2-3 ठिकाणी घास ठेवावं लागतं, तेव्हा कुठं खाल्लं तर खाल्लं. इतर त्या कुंडीतलं पातळाळे काढून खाऊन राहिले. 7 दिवसामध्ये चिडी मुंगीचं लक्ष भोजन होऊ शकतं. खरगट वगैरे सगळं खाऊन टाकतात पशु पक्षी. काय करावं. त्यानं सांगितलं, गुरुजी मैं साधने में बैठता है तो एक चिड़ी आती है जल पीते है. अरे पीने दो. ईश्वरी सर्वभूतानां हृदयस्थार्जुन तिष्ठति. ईश्वर सर्वभूतात आहे आणि तुम्ही पंचामृताचा अभिषेक करता, मग मध कोण आणत. मध उष्टाचे ना, मधमाशी तोंडात. दही, त्याचे जंतू मुळच दैवत जंतू खातात. ते पाण्यामध्ये किती जंतू असतात, ते पण पाणी पितात ना. पाण्यात राहून पाणी पित नाही असं कोण थोडं. कोणी म्हणतो मासं पाणी पित नाही. तो पाणी पितो, त्याच्या कल्ल्यात जात आणि त्याच्यातून ऑक्सिजन शोषून घेऊन तो पाणी बाहेर टाकतो. मग पाणी काय झालं, तो पाणी पित नाही. पाणी घेतो तोंडात, त्याचे कल्ल्या असतात, त्या कल्ल्यात टाकतो आणि त्याच्यातून ऑक्सिजन शोषून घेतो. मग तो पाण्यात बुडत जातं. ऑक्सिजन कुठे पाण्यामध्ये, पाण्यात आहे ऑक्सिजन, द्रवरूप नाही. पाणी पण उष्ट आहे. दूध अगोदर वासरू सोडावं लागतं. मग अगोदर गाईचं तोंडात वासर दूध उष्टच आहे, त्याच्यापासून तूप होतं. मग तूप पण उष्ट आहे. साखर तर विचारूच नका. कारखान्यात गेले का तुम्ही कधी, गरम व्हायला लागलं का जाऊन पहा तिथं. गव्हाणीतच टाकतात. मी पाहिलं म्हणून कारखान्यावरून. तुम्हाला माहिती आहे ईश्वरच्या शेजारीच कारखाना आहे, निपाडकार. बाबा कारखाना पाहायला चाल. आता बघू ते तंबाखू खाणारे वगैरे. त्यावेळेस शेतकरी अधिकारी सुद्धा तंबाखू खायचे. म्हणलं का हो, थुकता कुठं, गव्हाण नाही का.
श्रीराम जय राम जय जय राम. हे सर्व ईश्वर उच्चिष्टच आहे. उसमें त्याच्यात काही भेद काही क्लेश मानाचं कारण नाही. त्याबद्दल सर्वानुभूती सर्वार्थाय भगवंतासी भक्त सुपाय. सर्वानुभूती सर्वार्थाय भगवंतासी भक्त सुपाय. त्यातच भगवंत प्राप्ती होय असा पुरुष जगी जाणला. जाणे गुरु नाही गेला त्याचा अनुभव गेला. स्वामी सांगे पुढे माझी उपदेश. स्वामी सांगे पुढे माझी उपदेश. द्रौपदीने पान दिलं देवाला, तर देवाने 60,000 ऋषींना तृप्त केलं. पत्र पुष्प एक फूल गजेंद्राने शेवटी वाहिलं देवाला, तर त्याला नकराच्या संकटातून मुक्त केलं. नकर म्हणजे मगरनं गजेंद्राचं म्हणजे हत्तीचं पाय धरला आणि ओढत नेऊन चाललं. देवाची प्रार्थना केली, तिथं कमळाचं फूल होतं, देवाला वाहिलं. देवा येतो आता, मला हे मगर काही जिवंत सोडणार नाही. म्हणून ते पुष्प वाहताना देवाने सुदर्शन चक्रानं मकराला मारलं. मकरानं सांगितलं, माझं तुमचं काही वैर नाही. तुम्ही गजेंद्राच्या भक्तीसाठी प्रसन्न झालात, पण मला का मारलं? माझी काय गती होणार? सांगितलं भगवंताने की जे भगवत भक्ताचा पाय धरतात त्याचा उद्धार मी अगोदर करतो, मग भक्ताचा उद्धार करतो. पाय तुझे पाय तुझे गुरुराया गुरुराया तीच माझी देवा तुला. पाय तुझे गुरुराया गुरुराया तीच माझी देवा तुला. फ्लावर कोबी बारीक बारीक करा. एका कोबीचे 2-3 तुकडे नको, एकदम बारीक. नाहीतर 2-3च तुकडे करताल प्रवचनाच्या नादामध्ये. ते काढून टाकतात मग लोक एकदम बारीक. गोंधन खेळायचे आईला चावले पाहिजे, गोचऱ्या माणसाला चावले पाहिजे. गाजर सुद्धा, तोंडोळे सुद्धा बारीक चिरा, नाही तर एका तोंडोळ्याचे 2च भाग. पत्र पुष्प फल जल, जे फूल देवाला वाहिलं, एक फळ कोणी दिलं? शबरी के बेर सुदाम जी की चावल. शबरी के बेर सुदाम जी की चावल. रुचि रुचि भोजन लावे. चरण बिरुआरे शबरी दररोज बोरं आणायची आणि ती उष्टी करून ठेवायची. आता ती म्हणतात की 80 वर्षाचा असताना भगवान श्रीरामाने तिला दर्शन दिलं. आता 80 वर्ष ज्या वनात राहायची तिला माहित नाही की या बोरी झाड गोड आहे का कडू आहे का आंबट आहे. ज्याचं आंबट आहे त्या झाडाचे कशाला आणत असतील? गोड आहे म्हणूनच आणते ना. मग ती गोड फळं आहे, या बोरीची फळं गोड आहे, मग चाखून ठेवायची काय गरज? पण खेड्यातल्या लोकांना माहिती आहे जो आंबा गोड आहे, जे बोर गोड आहे त्याच्यातच किडे जास्त होतात. किडीला जाऊ नये म्हणून पाहिजे गोड बोरी, आंबट बोरी. ते आम्ही कारंजाला गेलो, इतके बोर लागले त्याला मोठे पिवळे समोर करून खाली पडलेले, कोणी खायना. मी खाऊन पाहिलं, अरे बाबा इतकं आंबट पाहत राहायचं. शेजारीची एक बोर होती, तिला बोरं कमी होते, बोर तोडून पाहिलं तर खूप गोड. म्हणलं आणखीन बोरं काढलं, 4-5 बोरं काढलं तर 2-3 किडेलाच निघले. म्हणजे त्याला सुद्धा किड, तर चांगलं बोर कोणतं आहे काय म्हणून किडेला बोर जाऊ नये म्हणून ती दररोज
बोरं उष्टे करून ठेवायची किंवा देवाला देताना उष्टे करून दिले तर देवाला काय वाटलं, माझ्या कौशल्याच्या हातचं प्रसाद आज मला मिळाला, माझ्या आईची आठवण मला झाली. पत्रम पुष्पम फलम तोयम पाणी. रंतीदेवाने भगवान श्रीकृष्णाला आणि अर्जुनाला ब्राह्मणाच्या वेशात असताना द्वादशीचे पारणं सोडायचे होते. 2 दिवसाचा उपाशी होता. आता पुढच्या महिन्याची जी एकादशी येईल, ज्येष्ठ महिन्यातील निर्जला एकादशी म्हणतात. निर्जला एकादशी पहिल्या दिवशी, आदल्या दिवशी आज काही खायचं नाही, दुसऱ्या दिवशी आदल्या दिवशी संध्याकाळी खायचं. तर तो बिचारा गरीब होता, त्याची मोळीच विकली नाही म्हणून दशमीच्या दिवशी सुद्धा उपास. एकादशी दिवशी तर पाणी सुद्धा नाही, त्याला निर्जला एकादशी म्हणतात. आणि द्वादशी दिवशी त्याची मोळी विकली, त्यानं आपलं काही साधन सामुग्री घेतली, यमुनेच्या काठावर गेला, 3 दगड मानले, त्याच्यावर आता ते शिजायला टाकलं. तर भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की अर्जुना तुम्ही फार मोठा यज्ञ केला. हो म्हणे देवा, काय सगळे देवता आले जेवायला, आमचं यज्ञ म्हणजे काय सांगा तुम्हाला, फार मोठं आहे, असे इतकं आयोजन आहे तितकं आयोजन आहे. देवाला वाटलं की यांना थोडा अहंकार झाला, म्हणजे याच्यापेक्षा तुम्ही एक यज्ञ केला ना, याच्यापेक्षा 100 यज्ञ तुम्हाला करणार दाखवतो चला. म्हणून अर्जुनाला घेतलं, दोघांनी ब्राह्मणाचा वेश धारण केला. रंतीदेव आता स्वयंपाक केला, एक भाग गंगामाईला टाकून दिला, यमुनामाईला, एक भाग खाली जमिनीवर ठेवला आणि एक भाग स्वतः खायचा. पती पत्नी दोघं बसले आणि दोघांनी थोडी वाढून घेतला. हम वैश्वानरो भूता झालं, प्राण समायुक्त झालं. आता जेवायला बसणार तितक्यात भगवान श्रीकृष्णाने ब्राह्मणाचं रूप घेतलं. ओम भिक्षान्मे देही नारायण हरी. सकाळची भिक्षेला असं प्रकारचं मंत्र आहे, दुपारच्या भिक्षेचा वेगळा मंत्र आहे. 2च वेळेस भिक्षा मागायची असते. सकाळच्या भिक्षेला गणेश भिक्षा म्हणतात आणि दुपारच्या भिक्षेला भैरव भिक्षा म्हणतात. आणि रंतीदेवाला वाटलं की अरे बापरे, बरं झालं ब्राह्मण आले आणि द्वादशीच्या पारणाच्या दिवशी आले, फार आनंद झाला त्यांना. कालची एकादशी आज द्वादशी. अंबरीश राजा करता लिहून दिलं होतं दृष्टांत. अरुणगिरी महाराज काय प्रवचन करू, आमचं तिथी वार पाहूनच प्रवचन राहत. आता उद्या मुक्ताईची पुण्यतिथी आहे, म्हणजे आजच काल झाली असेल मुक्ताईचं सांगायचं. मग त्यासाठी अगोदर नोट्स काढावं लागतात. चांगले सुज्ञ लोक ऐकतात. रंतीदेवानं सांगितलं या भूदेव म्हणजे ब्राह्मण. तर मला सांगा, तुम्ही 3 दिवसाचं उपाशी आहे, तुम्ही जेवायला बसले आणि एखादा तुम्हाला मला द्या हो, एखादा भिकारी आला, तुम्ही त्याला जेवायला द्याल का दगड उचलणार? काय करणार? मलाच भूक लागली आणि तुला कुठं देऊ, हिट करत तोडत घेतील, देणारच नाही. रंतीदेवानं सांगितलं या भूदेव या बसा. देव बसले, त्याचा भाग खाऊन टाकला, त्याच्या पात्रावर सर्व खाऊन टाकलं. ढेकर आलं नाही, तृप्ती आली नाही. पत्नीने विचार केला की भूदेव काही तृप्त झाले नाही आणि म्हणून तिनं आपलं स्वतःचं पात्र भगवान श्रीकृष्णाच्या समोर ब्राह्मण रूपात तिनं देऊन टाकलं. दोघांचं पात्र खाल्ल्यानंतर देवाला थोडं ढेकर आला, पाणी पिले, 1च गडा पाणी, उन्हाळ्याचे दिवस, आणि हात धुतले आणि अर्जुनाला सांगितलं, झाडाच्या पलीकडे बसलेला होता, जा तू भिक्षा माग. देव म्हणे त्यांच्याजवळ काहीच नाही, आता माग रे भिक्षा. ओम भिक्षान्मे देही नारायण हरी. रंतीदेव रडायला लागला. महाभारतात कथा आहे, श्रीमद भागवतात पण आहे. रंतीदेव रडायला लागला, अरे पांडुरंगा, एवढं दरिद्र देऊ नको रे, माझ्या दारातून आज अतिथी परत चालला. इतना धन दीजिए मैं न भूखा रहू साधू न भूखा जाए. एवढं तरी दे रे देवा, मी जर भूका राहिला, भुकीच्या पोटी मिळा कळणा कोंडा. रंतीदेवानं सांगितलं की भूदेव, आता माझ्याजवळ काही नाही, पण आता उन्हाची काहिली झाली आहे, कृपया 1 तांबर पाणी प्या. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की पाणी प्या. अतिथी सत्कार काहीच नाही. तर नरसिंह सरस्वती महाराज एका ब्राह्मणाच्या घरी जायचे भिक्षा मागायला. त्या दिवशी त्याच्या घरी काहीच नव्हतं. त्या ब्राह्मणाने सांगितलं, महाराज आज काहीच नाही घरामध्ये, आज फक्त पाणी प्या. नरसिंह सरस्वतीने सांगितलं की तुम्हाला खूप धनलाभ होईल, आज तुझं दारिद्र्य जाईल आज सर. म्हणून सांगतात पर काय की देव हो,
अर्जुनाने तांबर पाणी पिऊन टाकलं. आता पाणी सुद्धा राहिलं नाही प्यायला. उन्हाचं खाली झाली 12-12:30ची वेळ. ज्येष्ठ महिन्यात जास्त ऊन असतं. आणि मग भगवान शंकराने प्रत्यक्ष शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकांतं कमलनयनं योगभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णू भवभयार्णं. सर्व चतुर्भुज रूप दाखवलं भगवंतांनी. सांगितलं, पुष्यक विमानाला आव्हान केलं आणि सांगितलं की रंतीदेवा 100 अश्वमेध यज्ञ करण्याचं पुण्य तुम्हाला आहे आज. अर्जुन पाहतच राहिला. 100? आम्ही एकच केला. अर्जुना, तुम्ही जो यज्ञ केला तो सबल यज्ञ नाही. तुमचं बळ दाखवलं. तुम्ही त्या घोड्याच्या मागं फिरलात आणि राजा एखादा शूर असलं तर तो तुमचा सामना केला. तुम्ही त्याला हरवलं. तुमच्या सामर्थ्य पाहून एखाद्या राजानं तुमचं मांडली का तुपतर त्याच्याकडून तुम्ही आणलं. म्हणजे जो देतो तो श्रद्धेनं देतो का भयानं देतो? तुम्ही भयानं आणलेले आणून पैसा काय असेल म्हणून द्या हो. सद्गुरू जनार्दन स्वामींनी कधी मागितलं नाही कोणाकडे. स्वतः कोणी आणून दिलं तर. नाहीतर मला एवढं यातने मोठं करायचं आहे तुम्ही मला एवढं दिलंच पाहिजे, एवढं आणलंच पाहिजे, या असं नाही केलं कधी. रंतीदेवाचं स्वकष्टाचं होतं. 3 दिवसाचा उपाशी अर्जुना तो. देईल का कोणी 3 दिवसाचा उपाशी आपल्याला अन्न देईल? म्हणून त्याचं दान कष्टाचं आहे. म्हणून त्याला 100 अश्वमेध यज्ञ पुण्य आहे. त्याला यद्गत्वा निर्वंत धामम परमम, माझ्या धामाला घेऊन चाललो मी त्याला. म्हणून द्या पत्र पुष्प फल जल. रंतीदेवाने जल दिलं. अशा प्रकारची उपासना केली पाहिजे. संसारामध्ये पुत्र संतान नसेल तर सात्विक उपाय करावा. सोमवार करावं, प्रदोष करावा, शिवलेल्या अमृताचा 11वा अध्याय वाचावा, 16 सोमवाराचं व्रत करा. आम्ही भगवान शंकराच्या भक्तीत हे व्रत सांगणार. हजारो लोकांना अनुभव आहे. हजारो लोकांची मनोकामना पूर्ण झालेली आहे. शोकाचे होईल माता भगिनी संगती जनार्दन बाबांचे करावं गाणं, जनार्दन बाबांचे करावं गाणं. शोकाचे होईल कामाजो बाळाजो तुमचे अनामचे काली होणारी जनार्दन बाबा बाबांची आई, जनार्दन स्वामी बाबांची आई. चित्त ठेवा तुम्ही माऊलीच्या पायी बाळाजो. चित्त ठेवा तुम्ही बाबांच्या पायी बाळाजो. मंडूक नावाचे ऋषी होते. त्यांना पुत्र संतान नव्हतं. ते भगवान शंकराचे अनन्य भक्त होते. सकाळी लवकर उठावं, स्नान करावं, मंदिरात जावं, पंचोपचाराने भगवान शंकराची पूजा करावी, थोडं जप करावा, थोडं ध्यान करावं, आरती करावी, चांगलं भजन म्हणता आलं तर एक उपचार आहे पूजेचा, गायन. 16 उपचारापैकी एक गायन येत असलं तर. म्हणून मंदिरामध्ये भजन पूजन म्हणतात. हे चाललं पाहिजे. लेकरं असले की मग भजन पूजन चालतं. आम्ही त्र्यंबकेश्वरला वारकरी संप्रदायाची मुलं ठेवलेत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांचा आखलेला कार्यक्रम असतो. हरिपाठ, त्याच्यानंतर पाठ, त्याच्यानंतर पेटीचा क्लास, त्याच्यानंतर तबल्याचा क्लास वगैरे वगैरे दिवसभर चालू राहतं. किती गोड आश्रमाचं वातावरण तयार होतं. कोणीच नसला आश्रमात तर मग तो अहिल्याचा आश्रम होऊन जाईल गौतम ऋषीचा. उदास का बरं हा आश्रम आहे? रामरायाने विचारलं विश्वामित्राला. म्हणजे अशी घटना झालेली आहे. म्हणून द्या आश्रमाचं फळ आहे. भुकेलेला अन्न, ताणलेलं पाणी जगात आहे बहिणी. लेकरांचं पाहिजे. प्रत्येक आश्रममध्ये सद्गुरू जनार्दन स्वामींनी वसतिगृह काढलं. मुलं असले तर आश्रमाला शोभा आहे. काढूनी वस्ती सेवा
कोणी हरिभक्तपरायण कोणी असेल आणि असं आपल्या आश्रममध्ये जर अशी वारकरी मुलं जर ठेवणार असेल ते सर्व खर्च करतात. शक्य झालं जेवढं आपलं द्यायचं द्या, नाही तर ते सर्व खर्च करतात. थोडीफार त्या मुलांकडून योगदान घेतात आणि त्याच्यामध्ये वारकरी शिक्षण आणि शाळेचं शिक्षण देतात. आता काल परवा आमच्याकडे एक जण आलं, आम्ही सांगितलं सर्व विश्वस्त मंडळाला की बाबा द्यायला काही हरकत नाही. त्यांनी सांगितलं बाबा तुम्हीच नाव सुचवा माझ्या संस्थेचं, कारण ट्रस्ट म्हणलं की सगळं कागदपत्र पूर्ण लागतात. म्हणून श्री संत सावतामाळी वारकरी शिक्षण संस्था, श्री राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रम महामृत्युंजय शिवमंदिर, शिवरस्ता, नाशिक या ठिकाणी हरिभक्तपरायण श्री गोरक्ष महाराज गीते यांनी आश्रमाचं हे घेतलं. मुलांची जबाबदारी सर्व घ्यावं लागते, स्टॅम्प लिहून द्यावं लागतं. आणि ते मग दररोज भजन पूजन होतं, कीर्तन होतं, आश्रमाची साफसफाई होती, मुलं करतात. 1 तास समाधानाचा असतो. अशी मुलं ठेवलं तर चांगलं आहे. आम्ही गोंदाडी खेळला सुद्धा सांगितलं, तिथं एकल संस्थेला सुद्धा सांगितलं, ती म्हणे जालना जिल्हा लांब पडतो, आम्ही तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी हा उपक्रम चालवतो. ठीक आहे, वारकरी शिक्षणचं असलं तर चांगलं मिळाले तुम्हाला. असं कोणी करणारे आज पुष्कळ करून राहिले. हरिभक्तपरायण मंडळी संप्रदायाचा प्रचार करण्यासाठी आणि मुलांचं चांगलं असतं. देव हो, एका जणानं सांगितलं बाबा माझा मुलगा थोडा उन्हाळ होता, मी सांगितलं की जा वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आळंदीला गेला. 4-5 वर्ष राहिला, नाही काही शिकला, नाही त्याला काही आलं. तर निदान तो ते ऐकून आणि माऊलीच्या प्रसादानं त्याला दुर्बुद्धी होणार नाही. नाहीतर इकडं काय महाराज, दुर्बुद्धी ते म्हणा सदा उपजो नारायण असं झालं. दुर्बुद्धी ते म्हणा कदा उपजो नारायण. नाही शिकला, काही आलं नाही तरी परंतु संस्कार लागून जाईल, माऊलीचं प्रसाद आहे, कारण ती माऊली ज्ञानाचं सागर आहे. म्हणून द्या हो, अशा मुलांना अशा ठिकाणी पाठवलं पाहिजे. इंग्लिश मिडियमचं शिक्षण देऊ नका असं माझं म्हणणं नाही. इंग्लिश मिडियमचं शिक्षण द्यायला तुम्हाला पुढे जाणलं नाही त्यानं तर काय उपयोग आहे तुमचा एवढ्या शिक्षणाला पैसा खर्च करायचा. आणि म्हणून द्या, आम्ही त्या संस्थेला दिलं. असलं कोणी जालना भागामध्ये तर द्यायला काय हरकत नाही आश्रम. आणि म्हणून द्या हो, पत्र पुष्प फल जल लेकरासाठी हे महत्वाचं आहे. त्यांनी कसे का होईना ते पूजा करते, त्यांचं मन पवित्र असतं. लेकरांनी पूजा केली ते देवाला आवडते. देव बोलतो बाळमुखातून, देव डोलतो उंच पिकातून. कुठे शोधीची रामेश्वर आणि कुठे शोधीची काशी, हृदयातील भगवंत राहिला उपाशी. आणि म्हणून द्या हो, मंडकृषीला असं काही मूल संतान नसल्यामुळे त्यांनी भगवान शंकराची उपासना केली. कर्मधरोजानं त्यांची उपासना पूर्ण झाली होती. अशी उपासना काल एक जण आलं म्हणे तुम्ही स्वप्नात आले आणि अनुष्ठानला अक्षतेच्या अनुष्ठानला ये सांगितलं, तर मला काही येता आलं नाही. पण मला स्वप्नामध्ये रामरायाचं दर्शन झालं, मारुतरायाचं दर्शन झालं. म्हणलं चांगलं झालं बाबा, चांगलंय चांगलं असं स्वप्न पडणं. उगाच स्वप्नामध्ये भूत येणं, वाघ येणं, साप येणं काही बरोबर नाही. अहो माझ्या मागं नाग लागला. झोपेतून उठले, टिंब पतिदेव काय झालं नाही, मला माझ्या मागं नाग लागला. कमाल झाली म्हणजे तुमच्या मागं कसं काय नाग लागला? मी एवढी नागेन काळी तुमच्याजवळ झोपेला असताना तुमच्या मागं नाग लागायचं काय कारण? सांगायचं तात्पर्य की दुःख स्वप्न येत नाही महाराज, काय सांगायला पाहिजे. म्हणून त्यांनी नित्यक्रम केला असा. आणि अनुष्ठान काय आहे, नित्यक्रम तुम्हाला आता नित्यनेम शिकवण्यासाठीच आहे. आता तुम्हाला इथं सवय लागली, 2-4 दिवस पाहा तुम्ही करमणार नाही. स्नानाच्या वेळेस स्नान करा वाटेल, फराळाच्या वेळेस जेवायला वाटेल, असं सवय लागते. इंद्रिया पडिले वळण इंद्रिया सकळ, भाव तो निराळा नाही तुझा. तुमच्या इंद्रियाला वळण लागलं हाच भाव आहे. पडिले वळण इंद्रिया सकळ, भाव तो निराळा नाही तुझा. आणि म्हणून द्या हो, त्यांनी अशा प्रकारची उपासना केली. कर्मधर्म स्वयगानं मायला, त्या मायला दिवस गेले, 9 महिने 9 दिवस झाले. मुलगा जन्माला आला. मुलगा अतिशय सुलक्षणी, चांगले चिन्ह असणारा, पण जातकर्म संस्कारामध्ये त्याचं वय फक्त 16 वर्ष. म्हणून त्यांचं नाव मंडकृषीने मार्कंडेय ठेवलं. आणि मुलगा जसं जसं मोठा व्हायला लागला तसं तो त्याच्या आईवडिलाला वाईट वाटायला, कारण मुलं 14 वर्षाचं आयुष्य आहे. जिसके घर में एक सपूत हो
100 कपूत का क्या काम. 100 मुलाचं काय उपयोग आहे, कौरवाचं काय झालं. एक सपूत पाहिजे. एक मुलगा दोराचारी निघला तर सगळं कुळाचा व ध्वंस करून टाकतो महाराज. ज्याच्या घरामध्ये एक सपूत आहे, फिर क्यों धन संचय करते हैं, तो कमी न तुमच्या त्याच्या हातावर. जिसके घर में एक कपूत आहे, मग का बरं करता त्यासाठी तो कपूत आहे. मग कशासाठी धन संचय करू नये असं नाही. गृहस्थ आश्रमाचा धर्म आहे तो. का बरं तुम्ही असं माझ्याकडे पाहिल्यानंतर. मुलगा सुशील, आज्ञाधारक, खूप चांगला, आई वडिलांना मानणारा, सेवा करणारा. 14 वर्षापर्यंत श्रीपाद श्रीवल्लभ भगवान आई वडिलांच्या सेवेसाठी राहिले. भगवान दत्तांचा दुसरा अवतार. तशाच प्रकारची 13 वर्ष झाले बेटा, तुझं आयुष्य फक्त 14 वर्षाचं आहे. भगवान शंकराच्या उपासनेने तुझी प्राप्ती आम्हाला झाली. असे सात्विक उपाय करा द्या हो. असे घाणघाण उपाय करतात तुमच्या भागात. पुढे चांगले सुशिक्षित लोक हो. आणि मग किती अनर्थ घडून राहिले, काय होऊन राहिलं. वाचू सुद्धा नाही. जी वाक्यरचना देवाला, शास्त्राला, संतांना मान्य नाही, ती वाक्यरचना वाचू नये, बोलू नये, सांगू नये. पण डोळ्यासमोर आल्यानंतर पाहावंच लागतं काय चाललं देवा. हे किती साधू संत सांगून गेले, त्यांचं ऐकत नाही, इंद्रियाचे ऐकतो. आणि म्हणून त्याने सांगितलं की जर भगवान शंकराच्या कृपेने माझा जन्म झाला असेल तर मी पण भगवान शंकराचं अनुष्ठान करतो. नित्यनेमानं उठून तुमच्यासारखं भगवान शंकराची त्रिकाल पूजा, नंतर वैदिक कर्म करून आणि परत संध्याकाळी सद्गुरू जनार्दन स्वामी 4 वेळेस स्नान करायचे. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्री 12 वाजता. आणि ध्यानधारणा करायचे. 18 तास सिद्धासनावर बसायचं. सकाळी 3-3.5 तास, संध्याकाळी 3-3.5, रात्री उगाच थोडं झोपायचं. काही पोटातच नाही तर काय झोपी. थोडं दूध कोणी दिलं तर, कोणी दाना पैसा दिलं तर त्याच्यात खारीक आणायची, तेवढी खायची. नुसतं दूध खारकीवर. म्हणून बाबा प्रत्येक अनुष्ठानला जनार्दन स्वामीच्या कृपेने खारीक येते. त्यांनी खारीक खाल्ली, आपणही देतो. त्याच्यामध्ये चांगलं आयर्न आहे. आणि म्हणून देव सकाळी सकाळी खाल्लं तर त्यांना भूक कमी लागते. असं तो मुलग्याने केलं. त्याला 14 वर्ष पूर्ण झाले. मुलगा सुशील असल्यामुळं, संस्कृत येत असल्यामुळं प्रत्यक्ष काळ आला, यमराज, आणि पाश टाकला. त्याचा आत्मा घेऊन जाणार. त्यानं पिंडीला अशी मिठी मारली. आहे काही फोटो ठिकाणी, काही फोटो मार्कंडेय महामुनीचे. तुमच्याकडे तर मार्कंडेय पर्वत आहे. सांगितलं देवा भगवान शंकराला, कैलास राणा शिवचंद्रमौळी, फणींद्र माता मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू बहुदुःखारी, तुझ बिन शंभो मज कोण तारे. आता माझं आयुष्य संपलं देवा, येतो मी. भगवान शंकर पिंडीतून प्रगट झाल्यानंतर त्यांनी ते काळपुरुष म्हणजेच यमराजाला जाळून टाकलं 3ऱ्या नेत्र. अरे म्हण देवा देवा देवा, त्याला जाळू नका, त्याचं काम आहे, माझं आयुष्य संपलंय. अशी देवा हो, भगवत भक्ती केल्यानंतर असे समाधान प्राप्त होतं. नाही तर समाधानच नाही देवा लोकांना. काय करावं, शांती नाही, मन लागत नाही. मग तुम्ही शांतबाई कशाला पाहता. कशी काय शांती. आणि म्हणूनच देवा हो सांगितलं त्यांनी की ठीक आहे देवा त्याला जाळू नका. त्या काळपुरुषाला यमराजाला सांगितलं की जा मार्कंडेय महामुनींचं आयुष्य किती वर्ष परत पाहुण्या चित्रगुप्तापाशी. बाबाजी सांगितलं प्रवचन पाहतो मी. आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय करतो, झोपल्यानंतर आपण तिथं लिहून येतो. मी हे केलं आज, मी ते केलं आज, मी जप केला आज, मी अनुष्ठान केलं, हे केलं. तिथं नोंद होईल, नोंद होते तिथं चित्रगुप्तापणे. चित्रगुप्तापाशी यमराज गेल्यानंतर सांगितलं की मार्कंडेय मुनीचं आयुष्य किती म्हणे चुकून झालं. त्यांचं आयुष्य 14 कल्प आहे. कर बाप कसं काय. भगवान शंकराच्या कृपेने त्यांचं आयुष्य वाढलं. कल्प कशाला म्हणतात. श्री रामसुखदासजी महाराजांनी साधक संजीवनीमध्ये सांगितलंय की आपले 8 अरब 64 करोड वर्ष होतात. नीट लक्ष देऊ नका, मोबाईलमध्ये सर्च करा, पाहा किती आकडा येतो. आपले 8 अरब 64 करोड वर्ष होतात. त्यावेळेस ब्रह्मदेवाचा 1 दिवस होतो 24 तास. असं ब्रह्मदेवाला 100 वर्ष आयुष्य आहे. आणि हे 100 वर्ष झाले की 1 कल्प होतो. असं 14 कल्प आयुष्य मार्कंडेय महामुनीला आहे. म्हणून त्यांनी स्तुती केली देवाची. इति श्री मार्कंडेय महामुनी भगवान सदाशिव प्रीत्यर्थम जपेन कालखंड कालमृत्यू कालाग्नी कालनाशनम नमामि शीर्षा देवम किम.
बाबाजीने सांगितलं पोरा हो काय आणून ठेवलं बाबाने, मी बाबाची शक्ती नाही पण बाबांनी त्या भगवान शंकरांनीच्या प्रेरणेने तुमच्या हितासाठी बाबाकडून हे करून घ्या. मार्कंडेय स्तोत्राचं किती महत्व, तसे मृत्यूर भय नास्ती अग्नी चोर वहिनी. सांगायचं काय हरकत नाही. बाबू शेठ म्हणा पेट्रोल पंप आहे त्यांचा, ते दररोज नित्याने मी आता शेठ पहा थोडं वेळ झाला तरी नित्याने मी वाचत होते. आता त्यांना वेळ झाला ते नित्याने मी वाचायला लागले. उन्हाळ्याचे दिवस होते आणि तिथं शॉर्ट सर्किट झालं आणि पेट्रोल पंपाला शॉर्ट सर्किट झालं तर काय होईल, ब्लास्ट झालं तर काय होईल, तर ती आसपासचं परिसर सर्वजण खाक होईल ना महाराज. पेट्रोल ते हायली इन्फ्लेक्शन आहे ते. तो अनुभव शॉर्ट सर्किट झालं म्हणे, परत झाड झाला आणि खूप धूर झाला, पंपापर्यंत धूर झाला. जाऊ दे हो दे म्हणे, आता एवढी विधी झाली का मग येतो. विधी होऊन गेल्या तर फक्त तिथपर्यंत टाकीपर्यंत गेलं आणि ते आपोआप विजलं गेले विचार ते. पण त्यांच्या सद्गुरू जनार्दन स्वामीची खूप त्यांनी सेवा केली. कसं काय विजलं, कोण विजवलं. एका जनार्दनी शिव, एका जनार्दनी शिव, वारी कळी काळाचे देव, वारी कळी काळाचे देव. एका जनार्दनी शिव, एका जनार्दनी शिव. बाबाजीने सांगितलं लहानपणापासून हे स्तोत्र गातो. माय बहिणी डोंगरावर आली, तिचे बिचारे लग्न झालं होतं, मध्येच स्वरानं अडवलं आणि तिचे दागिने काढून घेतले. काही दागिने हरवतात, काही चोरी होते. नवीनच लग्न झालं आणि ते दागिने असे काढून ठेवले, कोणीतरी गेलं घेऊन. स्वराला काय सोनं आहे ते खूप स्वस्त आहे, आता तर खूप स्वस्त झालं. सोनं स्त्रियांना का आवडतं आता नाही सांगणार मी, पुढच्या वर्षी बोललं तर सांगा. स्त्रियांना सोनंच का आवडतं खरं बरं का, दसऱ्याचं नाही. रत्न का आवडतात. आणि म्हणून द्या काय म्हणतात, श्रीराम जय राम जय जय. दागिने चोरले त्या स्वर, ती बिचारी रडायला लागली. आबला होती, दुपारची वेळ असेल. तिने सांगितलं बाबाजी माझे दागिने चोरानं घेतले रस्त्याने येता येता. बाबाजीने सांगितलं बस इथं त्या पिनाकेश्वरचं नामस्मरण कर. बाबाजीने पण डोळे लावले. तिनं पण भगवान शंकर पिनाकेश्वर तो जागृत दैवत. थोड्या वेळानं त्या चोरानं घेतलं, त्याला खालचा रस्ताच सापडा. डोंगरावर जायला एकच रस्ता होता पूर्वी, आता आहे रोड झाला. त्यावेळेस जेवढी पाऊल वाट होती फक्त. तो खाली जायला लागत वरच यायचा, खाली जायला लागत वरच यायचा. गमती जमतीचाच भाग आहे. एक महाराज होते, बाबाजी सेवा करणार होते, मोठ्या जाटाबिटा. आणि विनोद म्हणून सांगतो की त्याने सांगितलं बाबाजी आम्ही माझ्या मेवणीचं लग्न आहे, मला जायचंय. बाबाजी हसायला लागले. अरे बाबा एवढा मोठा जाटा तुझ्या, तो साधू झाला, आता मेवणीच्या लग्नाला कसं काय जातो. नाही म्हणे आता एवढीच मेवणी राहिली. बाबाजी पण हसायला लागले. जा भाऊ, कोणाचं मन कशाला दुखायचं. त्यानं ते आपलं गोणीची पिशी बिशी भरली, त्र्यंबकच्या स्टँडवर गेला. थोड्या वेळानं परत आला, परत आश्रमात आलो, परत गेला स्टँडवर, परत आला. संध्याकाळ पण अरे कर भाऊ गेला नाही, रस्ता सुचाना म्हणे. स्टँडवर जायचं, परत घडलेले प्रसंगी गेले ते महात्मा. श्रीराम जय राम जय जय. परत आला, डोंगरावर आला म्हणजे बाबाजी माझ्याकडून चुकलं, मी एका माऊलीचे दागिने चोरले. तसे मृत्यूर भय नास्ती अग्नी चोर बहिणी. अग्नीचं भय नाही. सतत भगवान शंकराची पूजा पाठ करणारी चितळेश ताई पुण्याचे नर्मदा परिक्रमा पायी केली जाते. कर्मधर्म संयोगानं उन्हाळ्याचे दिवस असताना जंगलाला वनवा लागला. तुमच्याकडे लागतं ना, गवत पेटून जातं उन्हाळ्यामध्ये.
पेटता पेटता ती पुढं चालली, देवाचं नामस्मरण चालू आहे, नर्मदा माईचं नामस्मरण चालू आहे. तिचे पती पुढं होते. तिनं सहज माग वळून अगं प्रतिभा पाय तुझे माग काय. तिनं असं मागं पाहिलं, इथपर्यंत जाळ आला. ती पुढं निघून आली, जाळ विजून गेला. मला सांगायचं हे देवा हे काही खोटं आहे का. बरं त्या क्लास 1 ऑफिसर पुण्यासारख्या ठिकाणी ते नर्मदा परिक्रमा पायी आणि अनवाणी पायाने केली आणि काय अनुभव सांगितले महाराज. आश्रमात आले होते, फार चांगलं कौतुक केलं त्यांनी. सांगायचं तात्पर्य काय की तस्य मृत्यूर भय नास्ति अग्नी चोर भयनी, अशा प्रकारचं मार्कंडेय स्तोत्र आहे. आपल्या नित्यनिमितीमध्ये दिले आहे. भगवान शंकराचं पण आहे, भगवान नारायणाचं पण आहे. अशा प्रकारचे मार्कंडेय मुनीला किती आयुष्य प्राप्त झालं म्हणून ते चिरंजीव आहेत. म्हणून आपल्या मुलाचा वाढदिवस करायचा असेल तर अशा सप्त चिरंजीवाचं पूजन करायचं. तुमचे वडील जर आहे 75 वर्षाचे असेल, 60 वर्षाचे असेल तर अशा प्रकारची शांती करावी, त्यांच्या औक्षण करावं, त्यांना त्यांची तुला करावी. असेल तुमच्यामध्ये ताकद नाही. दान आपल्या मुलगाचा वाढदिवस करता असेल तर हॅपी बर्थडे टू यू आणि केक कापण्यापेक्षा त्या मुलाकडून लहान लहान मुलीकडून त्याला औक्षण करून घ्यावं. लहान लहान मुलाला चांगलं खाय प्यायला द्यावं, लहान लहान मुलीला द्यावं. आणि एक केक वगैरे कापल्याचा आपल्याकडचा तो भाग नाही तो आमच्या गोंधळकडे भागामध्ये कोणाचा लग्नाचं पण वाढदिवस करतात. किती वाढदिवस लग्नाचा काही नाही, 56 वर्ष झाले. बरं आहे बा, तेवढं ध्यानात आहे. आणि मग लग्नाचा असो किंवा वाढदिवस असो मुलांचा, गाईला शिरा खाऊ घालतात, गोळाचा शिरा किंवा गोड खाऊ घालतात. किती पुण्य आहे. 33 कोटी देवता तिच्या पोटामध्ये तृप्त होतात. नाही काय तर आपण आश्रमात जा, मुलांकडून असं रुद्राभिषेक करून घ्या, मुलाचं दीर्घ आयुष्य मिळावं अशी प्रार्थना करा. हे काय संडे व्हा मंडे खाऊ मुर्गी की अंडे, तो केक तसं तयारच होत नाही म्हणतात अंड्याशिवाय. कशाला नाही, आता तो शाकाहारी केक म्हणतात. काय माहिती तिकडे शाकाहारी त्याच्या करणाऱ्यानं काय टाकलं, त्याच्यात मीठ टाकलं की नाही काय माहिती, का त्याच्यात स्वतःच मीठ टाकलं. त्यापेक्षा एका वृद्ध माणसाचा 60 वर्ष त्याचा वाढदिवस साजरा करायचा. त्याचं नातू हुशार आहे आता या कॉम्प्युटर युगात ते ना. आजोबा किती वर्ष तुमचं म्हणे 60 वर्ष पूर्ण झाली. मग आता 60 मेणबत्त्या लावणार का तुम्ही. मग असं करणं 60चं बल्बच लावा ना त्या केकवर. 60 मेणबत्त्या कुठं पूर्ण त्याच्यावर. सांगायचं तात्पर्य हे की द्या हो आपल्या मुलांना. बाबाजींचा 75 वाढदिवस केला, स्वतः 4.5 तासाची पूजा आहे. बाबाजीला कळ लागून गेले पाठ. आता कंबर जातं. ज्यांची जास्त बैठक केली, अनुष्ठान केलं, त्याचं कमराचा तास सुरू होतो. ते गेले इथं अर्धा-पाऊण तास झोपावं लागतं दोन्ही प्रवचनाच्या वेळेस. विलाजच नाही त्याला. 4.5 तास पूजा आली. सप्त चिरंजीवास अश्वत्थामा बलिर्व्यासम बिभीषणम कुंभक हनुमंतम, हे 7 आणि चिरंजीव आहे त्यांची पूजा करावी. मार्कंडेयाची पूजा करावी. मार्कंडेयाची आणि सोन्याची मूर्ती ब्राह्मणाला दान करावी. असं विधी आहे. आणि त्यांना आयुष्य सुकर जाईल, आहे ते आयुष्य चांगलं जगता येईल किंवा आयुष्य वाढेल अशी त्याची विधी आहे. आणि नाही एवढं नाही करता आलं तरी निदान 4-5 सुवासिनीने त्याचं औक्षण करावं, त्याच्याकडून भगवान शंकराचा अभिषेक करावं, पंचोपचारानं जे काही तुम्हाला शक्य होईल तसं जे करावं. नाही तर निदान भगवान शंकराचे मंदिर. बाबा वाढदिवस आहे बरं का, पेढे आहे का तुमच्याकडं. आहे. अशी पण काही आहे. लेकराचा वाढदिवस आहे ना पेढे नाही. म्हणलं पेढे आणले तर ध्यानच नाही राहिलं. मग काय खायला आले की कधी कधी वाटतं मग जाऊ द्या. मग आम्हाला देतं लोक चॉकलेट आणून, हे घ्या 4-5 चॉकलेट तुम्ही घ्या, आईला द्या, पप्पाला द्या, तू काय. असे काही चिकट लोक असतात. इतके चिकट असतात. खाकर आलं तू जर खाली टाकलं एखाद्या कावळ्याचं नाश्ता म्हणून गिळून घेतात. याच्यापेक्षा आणि काय सांगू चिकट माणसाची व्याख्या तुम्हाला. श्रीराम जय राम जय जय अशा प्रकारचं मुलांचं वाढदिवस करावं. तुम्हाला चांगलं भावेश्वराचं मंदिर आहे ते तीर्थ घ्यावं, त्या मुलाला तीर्थ पाजावं. आपणही तीर्थ घ्यावं. काही रोग असेल, काही बाधा असेल तर पंचोपचारांना अभिषेक करून ते तीर्थ दररोज थोडं थोडं घ्यावं. त्याच्यामध्ये आणखीन पाणी टाकावं, 4-5 वेळेस गाळून घ्यावं, चांगल्या बाटलीमध्ये भरून ठेवावं.
आपल्या कुटुंबाला तुम्ही जे पाणी पितात त्याच्यामध्ये थोडं टाकून द्यायचं. सकाळी सकाळी उपक्रम करा. अकाल मृत्यू भयारणम सर्व व्याधी निवारणम विष्णू पादोदकम तीर्थम जठरम धारयामी असे मार्कंडे महास्तोत्राचं महत्व आहे. यानंतर तुम्ही चहा पाणी घ्यायचा, जागेवर जायचं, थोडा जप करायचा. राहिलेला असेल 1.25 लाख जप झाला असेल तर चांगलंच गोष्ट आहे. कमी होऊ देऊ नये. अनुष्ठान पूर्ण होत नाही, ठीक आहे, तो मला आता माहीत नाही, पण तरी परंतु 1.25 लाख जप झाला तर अनुष्ठान पूर्ण होतं. म्हणजे याचा अर्थ अपूर्ण राहत नाही. नाम जप तर वाया जाणार नाही ते, पण हा अनुष्ठानाचा नियम आहे. आणि म्हणून तुम्हाला थोड्या वेळानं बोलल्या ते चहा पाणी घ्या, काही अल्पोपहार करा. माय बहिणींनी पण थोडा अल्पोपहार करून या. आलेले साधू महान कोणी आज त्यांचा सत्कार, थोडं सत्संग होईल. त्याच्यानंतर तुमचं मौन सोडण्यात येईल. मौन झाल्यानंतर तुमची पंगत होईल. येताना ताट तांब्या घेऊन यायचं आणि लहान लहान मुलांनी पुढं बसायचं आणि बाकीच्यांनी सर्व मागं बसायचं. रायनीत बसायचं. आणि कोणी येतील भाविक बंधू त्यांना आपली शिस्त कळली पाहिजे. आता वंदन खेळाची मंडळी आली आहेत तर त्यांना किती शिस्त कळली तुमची. एवढी गरमीमध्ये पात्रात बसून अनुष्ठान करणं म्हणजे पंचाग्नी साधनच. किती अवघड काम आहे. पत्रे किती खाली हाल देणारे कोणतरी आमदार वगैरे तर बरं चांगलं होऊन जाईल. तुमच्या बाबाजींच्या कृपेने झाली सद्बुद्धी तर चांगलंच. आणि म्हणून द्या. अशा प्रकारचं आपलं अनुष्ठान आहे. याच्यानंतर आज प्रदोष आहे. प्रदोषला नाशिकला पण कार्यक्रम असतो, म्हणून लवकर आवरायचं आहे. सर्वांनी लवकर कार्यक्रम घ्यायचा. तोपर्यंत स्वयंपाक होतो. बुंदी आलेली आहे, मसाला भात व्हायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही चांगल्या प्रकारचं अनुष्ठान केलं, चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं. माधुगिर बाबाला आनंद दिला. कारण आपण अशी ठावे ती इतर अशी दाखवावे, ज्ञानी करून सोडावे सकाळी. तुम्हाला संस्कार कळले तर आम्हाला आनंद होतो. सुख पाहिया सुखे त्याने मुखे अमृत वर्षत असे. आमच्या मुखातलं तुम्ही ऐकलं असेल, तुम्हाला सुख झालं असेल, त्याच्यामुळे दुसऱ्याच्या सुखात सुख पाहणारा संत असतो. तुमच्या सुखात शारीरिक दुःख तर आहे सगळ्यालाच आहे, कोणाला चुकलं ते. शारीरिक दुःख तुमच्याकडे पाहिल्यानंतर कमी होतं. आणि म्हणून द्यावं. तुम्ही चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं. या लेकराचे बोबडे बोल 7 दिवस ऐकून घेतले. कमी जास्त बोललं असेल काहीतरी, तुम्हाला मौन येते. काय बोलणार तुम्ही, कुठं शिवाय देणार आहे. आता शिवाय द्यायच्या अगोदरच आम्हाला निघून जावं लागेल. 8 दिवस आम्हाला खूप झोडलं तुम्ही. आता तुम्ही या आमच्याकडं, मग दाखवत तुम्हाला. एक जण असं काठी फिरत चाललं. नाही कोणी कार्यक्रम कोणी ठेवला तो दाखव मला. काशीनाथ बाबा कार्यक्रम चांगला झाला, पण काय त्रास. सकाळी उठा, फराळ करा, हे करा ते करा. कोण ठेवला तो कार्यक्रम तो दाखव. असं डोकं फिरू होतं काही. म्हणून पत्र वाचून दाखवणारच राग येऊ देऊ नये. एक आजोबाला पत्र घेऊन आला पोस्टमन, आणि त्या आजोबाला वाचता नव्हतं येत. पोस्टमन साहेब तुम्हीच वाचून दाखवा. साष्टांग नमस्कार विनंती विषय. तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न केलं आणि तुम्ही जवळ ठेवायसाठी केलं का, तुम्ही मूर्ख, तुम्ही शहाणे, तुम्ही आशे, तुम्ही तसे जायचं दिलं त्यानं शिव्या 2-3 त्या पत्रामध्ये. त्या म्हाताऱ्याला राग आवरला आणि त्यानं मुसकाडातच मारले त्या पोस्टमनच्या. अहो म्हणे महाराज मी जावंही नाही, मी पोस्टमन आहे. मग आमचं वाचून दाखवायचं पत्राचं काम आहे. आता तुम्ही मुसकाडात मारलं तर आम्ही त्याच्या अगोदर निघून जायचं. पत्र वाचायचं आम्ही. जनार्दन स्वामीचं पत्र आहे, धर्माचं पत्र आहे, भक्ती मार्गातलं पत्र आहे, ते तुम्हाला वाचून दाखवायचं काम आम्ही करतो. मजकूर तुम्हाला समजला तर चांगलीच गोष्ट आहे. आजोबाला समजलं म्हणून मुसकाडात मारली. शिव्या कोईनं समजलं ना त्यांना. तुम्हाला चांगलं समजलं. लोखंड लाल झालं का तरच त्याला आकार देता येतो. आता तुम्ही 7 दिवस लाल लोखंडासारखे तापले, हाल जेवण नाही, अमुक नाही, तमुक नाही, बटाटा वडा नाही, अमुक नाही, काय. म्हणून द्यावं. काय झालं असेल कमी जास्त त्याबद्दल क्षमा आहे. सर्वांना आनंद मिळाला, सगळ्यांनी आनंद दिला. अशाच प्रकारचं सत्कार्य गुरुदेव जनार्दन स्वामींनी आमच्याकडून जन्मोजन्मी करून घ्या म्हणून त्यांची प्रार्थना करून आपण त्या ठिकाणी थांबूया. नारायण नारायण.